कोल्हापूरमधून आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत। शेखर, काय नेमकं कोल्हापुरात वातावरण आहे? आता आपण बघतोय नोकरी आणि शिक्षणामध्ये 10% आरक्षण जे प्रस्ताव होता त्याला मंजुरी मिळतेय, विशेष अधिवेशन आता थोड्या वेळात सुरू होतंय। काय नेमकं कोल्हापुरातलं वातावरण? रिद्धी, अगदी बरोबर आहे। खरं तर हे दोन मुद्दे आहेत। एकीकडे जरांगे पाटील यांचं आंदोलन वेगळ्याच मागणीसाठी आहे आणि आता जे सरकारनं 10% शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण देण्यासंदर्भातल्या हालचाली सुरू केल्यात त्या संदर्भात नेमकं या सगळ्यांना काय वाटतं ते पहिला जाणून घेऊया आणि त्यानंतर जरांगे पाटलांची जी वेगळी मागणी आहे सगळी सोयऱ्यांसंदर्भात त्या देखील मागणीसंदर्भात काय त्यांचं मत आहे। खरं तर 10% शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण देण्यासंदर्भातला निर्णय जो आहे तो होईल अशा पद्धतीची माहिती मिळते। या सगळ्यावर काय नेमकी प्रतिक्रिया? ज्या रस्त्यानं आम्हाला जायचंच नाही तो रस्ता दाखवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे। गेले 2 प्रयोग अयशस्वी झाले असताना तिसरा प्रयोग हा सरकार का करतंय हे आम्हाला कळत नाही। मराठा समाजाला टिकणारं आणि 50%च्या आतलंच आरक्षण पाहिजे ही आमची मूळ मागणी आहे आणि जरांगेंनी जो सगळ्या सोयऱ्यांचा जो प्रश्न उपस्थित केला आहे त्याबाबत GR व्हावा ही आमची अपेक्षा आहे। नक्कीच काय नेमकं वाटतं? खरं तर आपण जसं यांनी म्हटलं की 2 वेळा अपयश या ठिकाणी मिळालेलं आहे, ते टिकलं नाही, मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं आरक्षण देण्याचा प्रयत्न होतोय। मात्र दुसरीकडे जरांगे पाटील यांची देखील मागणी जी आहे ती वेगळी आहे सगळे सोयऱ्यांसंदर्भात अंमलबजावणी। तर त्याचं काय आता सगळं एकंदरीत अभ्यासक म्हणून आणि वकील म्हणून मुख्यमंत्री जे मराठा आहेत आणि अजित पवार जे मराठा आहेत या 2 मराठ्यांनी आजचा निर्णय म्हणजे मराठ्यांना पुन्हा एकदा फसवायचं काम केले असं माझं मत आहे। कारण 50% वरची कॅप आणि सेपरेट प्रवर्ग 21 सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे करता येत नाही। हा राजकीय निर्णय आहे। त्यांना मराठ्यांची मतं विधानसभेला आणि लोकसभेला पाहिजेत म्हणून आम्हाला दाखवलेलं गाजर आहे। आम्ही मनोज जारंगे पाटलांचे कार्यकर्ते आहोत। जारंगेची जी मागणी आहे सरसकट आणि मसुदा आम्हाला सगळे सोयऱ्यांसकट द्या आणि OBCच्या आतलं आरक्षण द्या या मागणीशी आम्ही ठाम आहोत।